हॅलो फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं मी माझ्या या माय होमली वाईब्स पूजा या युट्यूब चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत अंड्याची झणझणीत अशी रस्सा भाजी. त्यासाठी मी इथे घेतली आहे अंडी, त्यानंतर एक कांदा, वाटण्यासाठीचं साहित्य सांगतेय. त्यानंतर एक कांदा घेतलाय, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलाय, खोबऱ्याचे असे काप करून घेतलेत, एक टोमॅटो घेतलाय, थोडेसे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली आहे. आणि इथे मसाल्यामध्ये मी घेतलाय अंडा करीचा मसाला, त्यानंतर रेड चिली पावडर, त्यानंतर मीठ, हळद. सो आता आपण सुरुवात करूया. मी आधी अंडी उकडायला ठेवते आणि त्यानंतर हे बारीक बारीक चिरून घेते, जेणेकरून वाटण्यासाठी आपल्याला हे तळून घेता येईल. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे. याच्यामध्ये मी जवळपास 4 चमचे तेल घेतलंय. आता तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये आपण हे असे खोबऱ्याचे जे काप करून घेतले आहेत ते टाकणार आहोत. खोबरं छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला असं छान तळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता खोबऱ्याला असा छान सोनेरी रंग आलेला आहे. अजून थोडासा रंग आला की आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. याच्याने काय होतं, भाजीला कलर खूप छान येतो. जर तुम्ही सोनेरी रंगावर हे खोबरं तळून काढलं की भाजीला पण कलर तेवढाच छान येतो. चला आता आपण खोबरं काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये. खोबरं काढलं की याच्यामध्ये मग आता आपण कांदा घालूया. कांद्याचे मी असे उभे काप करून घेतलेत, जेणेकरून ते तळायला पण सोपं पडतं. कांदा पण आपल्याला असा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. कांदा छान आपल्याला असा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे सोनेरी रंग येईपर्यंत. याच्याने काय होतं, रस्सा भाजीला चव खूप छान येते आणि कांद्याचा जो उग्र वास असतो कांद्याचा, जो काही तो फार खूप प्रमाणात कमी होतो. त्याच्यामुळे कांदा हा व्यवस्थितपणे तळून घ्यायचा आहे. फक्त एवढी काळजी घ्यायची आहे की कांदा करपला नाही पाहिजे, नाहीतर भाजीला करपट असा वास येईल किंवा चव थोडीशी करपट लागेल. त्यामुळे सतत असं हलवत राहायचं, जेणेकरून तो सगळ्या बाजूनी व्यवस्थित तळला जाईल. छान आता याला गुलाबी रंग आलेला आहे. आपण थोडासा अजून कलर येऊ देऊयाचा, थोडासा सोनेरी, जास्तही नाही, थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता कांद्याला छान असं सोनेरी रंग आलेला आहे. असा सोनेरी रंग आला की मग आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊ. म्हणजे टोमॅटो याच्यामध्ये का तळायचा, का तर टोमॅटोला पण एक विशिष्ट प्रकारची चव असते. तर तो वास आणि ती चव कमी व्हावी यासाठी याच्यातच टोमॅटो टाकून द्यायचा आणि याच्याने तो थोडासा मऊसर होतो. मऊसर होईपर्यंतच आपल्याला टोमॅटो असा परतून घ्यायचा. थोडासा मऊसर होत आला असं वाटलं की आता मऊसर होतं टोमॅटो, किंवा गॅस बंद करायचा, कारण हे तेल गरम आहे त्याच्यामुळे टोमॅटो व्यवस्थितपणे याच्यामध्ये आपल्याला हवा तितका तो शिजेल. त्यानंतर मी याच्यातच आल्याचे तुकडे आणि लसूण घालतीये. याच्याने पण भाजीला खूप छान अशी चव येते. आणि थोडीशी कोथिंबीर आहे ती तेलामध्ये तळायची, जेणेकरून भाजी खूप छान होते चवीला. हे पण असं छान मिक्स करायचं, तळून घ्यायचं व्यवस्थित. आणि 1-2 मिनिट हे थोडंसं गार होऊ द्यायचं. थोडं गार झालं की मग आपण याचं वाटण करून घेऊ. चला आता आपलं हे मिश्रण गार झालेलं आहे. तर आता मी हे असं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक करून घेते. तर मी इथे अंडी उकडून आणि त्याच्यावरचे साल काढून घेतले आणि त्याला असे
चिरे करून घेतलेत, जेणेकरून आपण जो काही मसाला बनवणार आहोत तो पूर्ण आतपर्यंत जाईल. तर मी असं छान वाटण बारीक करून घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून हे बारीक करून घ्यायचं. आणि मी याच्यामध्ये जी उरली होती ती पण कोथिंबीर घातलेली आहे. सो आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी गॅस चालू करून घेते. थोडस तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण हे वाटण जे काढलंय ते असं टाकून घ्यायचं आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. ह्याला छान तेल सुटलं पाहिजे आणि जे काही आपलं टोमॅटो आपण अर्ध शिजवलं होतं ते आता पूर्णपणे शिजलं पाहिजे. त्यासाठी हे छान तळून घेणं, छान भाजून घेणं खूप गरजेचं आहे. तेल सुटेपर्यंत 1 मिनिटभर हे छान पैकी भाजून घ्यायचं. तसंच दुसरीकडे 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलंय. कोणतीही रस्साभाजी आपण जेव्हा करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये नेहमी गरम पाणी घालावं, कारण गरम पाणी घातल्याने त्या रस्साभाजीची चव खूप छान येते. आता तुम्ही बघू शकता हे थोडं थोडं याला तेल सुटायला सुरुवात झालीये. अजून थोडस तेल सुटलं, व्यवस्थित हे वाटण भाजलं गेलं की आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊ. तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या वाटणाला छान तेल सुटलेलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये मसाले घालून घेऊ. इथे मी घेतलाय काश्मीरी पावडर आणि आपला अंडा करीचा मसाला घेतलाय. सो मी आता याच्यात हे टाकते आणि थोडीशी हळद घेतली आहे. याच्यातच मी मीठ पण टाकून दिलंय, म्हणजे त्या मसाल्याला पण मिठाची चव छान लागेल. आता हे छान मिक्स करायचंय आणि छान परतून घ्यायचं. याच्याने काय होतं की मसाला छान असा मुरला जातो आणि व्यवस्थित मिक्स होतो. आणि या मसाल्यामध्ये मीठ टाकल्यामुळे या मसाल्यालाही मिठाची चव थोडी लागते. आता हा मसाला 1 मिनिटभर छान परतून घ्यायचा. थोडस तेल सुटायला सुरुवात झाली आहे. तर आपला मसाला छान असा परतला गेलाय. मसाल्याला तेल खूप छान सुटलंय, तुम्ही बघू शकता, आणि रंगही खूप छान आलाय. तर आता आपण याच्यामध्ये अंडी टाकून घेऊ आणि हा मसाला छान असा या अंड्यांना लावून घेऊ. जेणेकरून काय होतं, हा जो मसाला आहे, जे आपण अंड्याला असे काप केलेले आहेत उभे, त्या काप मध्ये हा मसाला छान मुरला जातो आणि याच्याने काय होतं, त्या अंड्यांनाही खूप छान चव येते. तर असं 1 अर्धा मिनिट अशी छान अंडी परतून घ्यायची. तेलामध्ये अशी मसाल्यामध्ये छान घोळून घ्यायची. आणि असा सगळीकडे मसाला छान लागला की मग आता याच्यामध्ये आपण जे गरम पाणी करून घेतलंय ते घालायचं. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं टाकलं होतं गरम पाणी, कारण त्याला थोडासा मसाला राहतो, त्यामुळे तो मसाला वाया नाही गेला पाहिजे, म्हणून मी असं गरम पाणी घालते आता याच्यामध्ये. आणि गरम पाण्याने काय होतं, मसाल्याला खूप छान अशी, आमटीला खूप अशी छान चव येते गरम पाण्याने. नेहमी रस्सा भाजी करतो तेव्हा गरम पाणीच घालायचं. आणि आता तुम्हाला जेवढी हवी आहे आमटी, रस्सा भाजी जेवढी हवी आहे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालू शकता. मी इथे साधारणपणे 1 ग्लास पाणी ठेवलं होतं. तुम्ही तुमच्या अंदाजे, तुम्हाला जर लपथप्प आवडत असेल, म्हणजे करी आवडत असेल, तर तुम्ही पाणी थोडंसं घातलं तरी चालेल. आता
मी रस्सा भाजी करते, त्याच्यामुळे मी इथे पाणी 1 ग्लास भर तरी घालते याच्यामध्ये. तर आता अंडे अशी छान मस्त घोळून घ्यायची आमटीमध्ये. म्हणजे जो काही मसाला वरती लागला होता अंड्यांना, तो छान या रस्सा भाजीमध्ये मिक्स होईल. आणि एक 10 मिनिटं याला छान उकळी काढायची. कारण की उकळी काढल्यानंतर याला वरती तर्री खूप छान येते आणि भाजी चवीला खूप छान लागते. त्याच्यामुळे आपण याला एक 10 मिनिटं छान उकळी काढून घेऊ. तर मी एक आमटी 10 मिनिटं उकळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता आमटीला किती छान अशी तर्री आलेली आहे आणि त्याचा वासही खूप छान येतोय. मला तर आत्ताच भूक लागली आहे. त्यानंतर आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ गार्निशिंगसाठी. आणि तुम्ही याचा असा थिकनेस बघू शकता. छान अशी थिक होते भाजी आणि चवीलाही सुरेख लागते. आता मी हे सर्व करून घेते. तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत, त्यानंतर भातासोबतही खाऊ शकता. खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी. आणि तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी ही ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जेणेकरून मी अशा छान छान ज्या काही रेसिपीज बनवते त्या तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. लवकरच भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. मी लवकरच नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत थँक यू.